टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे यांना सुट्टी आणि यांनी जेव्हा सुट्टीच्या दिवशी घरी राहते ना तेव्हा काही ना काही करून बसते. तर आज सुद्धा तसेच केलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते. सीनचा नळच सोडून टाकले यांनी. म्हणजे ऑलरेडी ना हा थोडासा ढिला होता, फिट्ट करायला गेला आणि तुटून गेला. तर आता हे एक्स्ट्राचं काम काढले. आता ज्या दिवशी घरी राहते त्या दिवशी काहीतरी यांचं चालूच असते. प्रिशा उठली, तिला मी मॅगी वगैरे करून दिलं आणि इकडचं सुद्धा धिंगाणा करून ठेवले, इकडे पण धिंगाणा करून ठेवले. आणि मेन म्हणजे एवढा जास्त पाऊस चालू होता आत्तापर्यंत आणि आता एवढी जास्त ऊन निघाली की खूपच जास्त निघाली. दाखवते तुम्हाला. तर बघा, प्रिशानं जस्ट आत्ताच उठली आणि ती जेवण करत आहे. तर चला मी तुम्हाला पाऊस दाखवते. इकडच्या साईडनं तर एवढं जास्त आभाळ आहे ना, खूप जास्त. आणि इकडच्या साईडनं ऊन निघालं बघा. आणि पाऊस तर एवढा जास्त येऊन गेलेला आहे आणि वारा हवाना मस्त छान सुटलेली आहे ना. मी वरती जात आहे कारण की यांनी वरती काय करत आहे ते बघायचं आहे. आणि मागून ना तुम्हाला एवढा जास्त आभाळ दिसत असेल, खूप जास्त. तर दाखवते तुम्हाला. हवासुद्धा मस्त सुटलेली आहे आणि आभाळ तर खूप जास्त. आज बापरे गुड्डूजी, आभाळ जास्त पाणी साचलेलं आहे आमच्या इथे वरती. हा आणि आभाळ, ओ माय गॉड. हो हा, हे बरं झालं कापले. ओजी आभाळ आत्ता. मग आता पाणी कसं का जाईल? खालच्या टाक्यात पाणी कसं का जाईल पण? आ खालच्या टाक्यात जाते ना पाणी? मग हे कसलं कनेक्शन आहे? इथं एक एल्बो लावतो आता. हां, पाईप खाली करून टाकतो, मग खालचं पाणी बरोबर खाली जात राहायचं. किती घाण झालं हो इथे वरती. इथून पाणीच जाय नाही ना, याच्यामुळे अडून राहिलं नाही, अडून राहील. गेले म्हटलं आता तोडतो, इथून वरून सरळ आता एल्बो घेऊन जातो आता. बापरे याच्यावर टाकतो. बापरे आभाळ. याच्यावर आता 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 काय करा, ते काहीतरी भिजवून ठेवले आणि करतो म्हणून. आत्ता 5, 5:30. बापरे किती घाण पाणी हो हे. हां, मग तुम्ही आधीच का बरं तसं नाही ठेवले? आभाळ पा गुड्डूचे आभाळ किती आलो. आणि इकडे बघा, इकडे आभाळ काहीच नाही आहे. प्रिशा मॅगी खात आहे, मॅगी खात आहे. इकडे आभाळ काहीच नाही आहे. हे बघ, तुम साथ है. मस्त थंड थंड वारा येत आहे ना. काहून नाही तिकडे टाकते. एवढी जास्त हवा चालू आहे, खूप जास्त. मी खालती आली कारण की प्रिशा घरामध्ये एकटीच होती. हवा 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 मस्त हवा चालू आहे आणि आभाळ सुद्धा खूप आलं. तुम्हाला दाखवू का मी? थांब. तर बघा फ्रेंड्स, मी ना तुम्हाला दाखवली होती. ओय हैंड वॉश कर ले और आजा, ऊपर जाएंगे अपन. दाखवली होती. नळ तुटला म्हणजे त्यांनी सोडला. आता वरती तुम्ही ऐकलंच असेल काय करणार आहे आणि काय नाही ते. तर चला वर. तर वरती ना एवढी जास्त हवा चालू आहे. मी प्रिशाला घेऊन आलेली आहे आणि प्रिशाला आणली वरती. गंदा गंदा है यार, हवा किती चालू है. हो प्रिशू, उधर नहीं जाना बेटा, मज़ा आ रहा है. गंदा गंदा पानी है, उधर नहीं जाना. उधर नहीं जाना.
खालचं कनेक्शन वरती लावत आहे आता. पिचका. प्रिशा नहीं नहीं उधर नहीं जाना बेटा, ऐसे नहीं देखना. तर इथे बघा यांनी ना जे काही सामान लागते वरती जे नट वगैरे म्हणजे ते फिटिंग करायचं आहे ना, तर ते सामान आणायला गेले. तर बघा एवढंसं काम एवढं मोठ्यावर गेलं. आणि तर चला मग आता त्यांनी ते व्यवस्थित करणार. आणि तेच परत मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवली असेल, डाळसुद्धा भिजू घातली होती, त्यांनी काहीतरी करणार आहे, तर ते सुद्धा त्यांना करून घ्यायचं आहे. तर बघूया. आता प्रिशा ओली झाली तर तिला आंघोळ करून देते, कारण ते वरती ते घाण पाणी होतं ना, त्याच्यामुळे ऐकतही नाही. तर चला तिला आंघोळ करते. आणि नंतर बघा पाऊस तर पडला, पण ना एवढं जास्त गरम होत आहे ना, असं थंड थंड खाण्याची इच्छा होत आहे काहीतरी. तर थोडंसं मी आईस्क्रीम खाते आणि प्रिशाला आंघोळसुद्धा करून मस्त ना फ्रीजमधनं जस्ट थंड थंड आईस्क्रीम काढला आणि ते खाते आता. आणि मग नंतर ना बोलते, उन्हाळ्याचं ना काहीतरी असं थंड थंड खायची इच्छा होते ना. तर कसं वाटतंय काम करताना? 5 मिनिटाचं काम यांनी 5 तासावर नेले. हा कैसा लग रहा है 5 मिनिट का काम? तर इथे बघा हा नळ झालेला आहे आणि वरचं काम अजून तसंच आहे. तर बघा इथे बघा हा जो नळ आहे ना, तो चालू केलेला आहे यांनी. तर 5 मिनिटाचं काम 2 तासावर लावलं. हा 5 मिनिटाचं काम 2 तासावर लावले. कसं वाटलं मग? आव डोळे. तर बघा शेवटी ना केलेच ते. आणि वरचं काम तसं आहे, कारण की संध्याकाळ झाली. सकाळी करणार आता ते. नळ अर्जंट होतं तर नळ व्यवस्थित करून घेतले. एक थोडं छोटंसं कॉक लावायचं होतं, कॉकच्या ह्याच्यामध्ये ते नळच तुटून गेला. तर चला आता स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाकसुद्धा आज यांनीच करणार आहे. एवढं काम करून भाजी स्वयंपाक करणं म्हणजे हार्ड काम ना. मी म्हटले होते यांना की मी करते, पण रेसिपीचं नावसुद्धा सांगितले नाही आणखी. आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये टाकलं होतं की ती रेसिपी दाखवणार म्हणून, पण त्या ब्लॉगमध्ये मोठं होईल म्हणून मग मी दुसरा ब्लॉग शूट करते आहे. तर आता यांनी रेसिपी करणार आहे. काय करणार आहे माहिती नाही, फक्त डाळ भिजवून ठेवली. आता मी तुम्हाला दाखवते. ओके, तर तुम्ही नक्की बघ. तर किचन ओट्यावरती ना थोडा धुण्याचा व्यवस्थित करून आणि आमची दिशा एक मध्ये ते मस्त सकाळीच टाकली होती मी. हरभऱ्याची डाळ आहे आणि तुरीची डाळ. हरभऱ्याची डाळ थोडी नाटक करता येईल ती. काय काय करायचं मग? भाजून घ्यायचं का? दही काढून मग काय करायचं? हे बघा हे गोल गोल आहे ते केले आणि इथे यांनी बेसन आणि दही केले आणि हा पसारा सुद्धा यांनी केले. जेव्हा घरातील पुरुष स्वयंपाक करते तेव्हा गॅस ओटा एवढा छान सजून राहते ना, खूप मस्त. हो ना गुडूजी? तर इथे बघा यांनी ना भाजी करून घेत आहे आणि भाजी झाल्यानंतर मी पोळ्या करणार. कढी
थोडंसं काढायला त्याच्यात कढी सोडून गेली. कढी गोळे करते का मी? कढी गोळे करत आहे म्हणते. मला माहित, मला म्हणे पोपटा म्हणे. बेसन ठेवलं. किती होत्या नाणे? कसं पाणी टाकायचं नाही? असं आहे का? साखर बिया टाकत? कमी जास्त टाकत? मला असं थोडं पाणी पाहिजे होतं. फिंगर तळून सांबार आहे ना? फिंगर तळून जायचे? थोडं टाकून? पहिली कसं होते कशी नाही का? बेटा मैं खाने का तुझे दे दूंगी. ओके ठीक है. आई गो क्या चमच लगा क्या है थोड़ा सी देते हलो अच्छा बात गया तू दाव तेरा तर मी पोळ्या बनवू का तरी इथे प्रिशा थोडेसे फिंगर तळून बोलली तर फिंगर तळून घे ना. तर बघा इथे त्यांनी हे केले कढी गोळे आहे. तर बघूया स्मेल तर छान आहे. खाल्यानंतर सांगता आणि प्रिशा थोडेसे पोहे तळून घेतली तर मी आता पोहे तळून घेणार आणि मग नंतर बोलणार आणि पोळ्या सुद्धा करून घ्यायच्या मला तर पोळ्या सुद्धा करून घेणार. तर इथे बघा फ्रेंड्स हे जे कढी गोळे आहे ना तर ते बघा झालेले आहे आणि हे बघा हे तर मी आता जेवायचं घेते आणि नंतर तुम्हाला सांगते कसे झाले. आणि इथे बघा हे कढी गोळे रेडी झालेले आहे. तर चला मग आता ताट करून घेतली आणि प्रिशाचं आमचं फिंगर खाणं चालू आहे. तर इथे बघा मी ना जेवायला घेतली तर यांनी सुद्धा जेवण करत आहे आणि जेवण करते आणि सांगते. तर याच्यामध्ये बघा कढी आणि गोळे आहे. गोळ्यात कढी आहे का कढीत गोळा आहे काही समजत नाही आहे. काही असो पण मला म्हणजे हे याच्यामध्ये बेसन घालून आहे ना तर मला आवडतेच कारण की मला दही घातलेलं बेसन खूप आवडते. गोळ्याचा काही विषय नाही. खाऊन झाल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगते. इथे बघा फ्रेंड्स कालचे जे कढी गोळे केले होते ना यांनी तर कालच्या व्लॉगमधला एंडिंग करायचा राहिला होता तर मी आज करत आहे. कालचे कढी गोळे केले होते ना खूप मस्त झाले होते आणि पहिल्यांदा केले त्यांनी तर छान झाले आणि म्हणजे त्यांनाही माहिती नव्हतं की कसे करते आणि कसे नाही ते ट्राय. तसं तर त्यांनी मस्त भाजी वगैरे छान करते पण हे पहिल्यांदा केले तर म्हणजे छान झाले. त्यांच्या मनानं छान झाले आणि मला मी व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे मला दही घातलेलं बेसन खूप आवडते. बेसन आणि पोळी तर त्याच्यासारखंच झालं होतं. तर बघा मग खूप मस्त झालं कारण की एवढं वरचं काम करून आणि परत नळ फिटिंग करून सगळं एवढं करून तेवढ्या गरमीमध्ये स्वयंपाक करणं म्हटलं तर खूप हार्ड काम आहे. त्यांना म्हटली होती मी की मी करते म्हणून तर ते मला काही करू दिले नाही. तर म्हटलं ठीक आहे करा तुम्ही. तर मग त्यांनी केली आणि व्हिडिओमध्ये बघल्याप्रमाणे मी थोडीशी हेल्प केली तर खूप छान झाले होते कढी गोळे. तर तुम्हाला कसे वाटले आमचे कढी गोळे आणि आमचा आजचा हा व्लॉग तर ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला पाहण्यासाठी आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटूया परत असेच एका नवीन ब्लॉगसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. बाय. Audio Jungle. Audio Jungle.